इस्कॉन ही संस्था कृष्ण किंवा विष्णू यांना परमदेवता मानते. तसेच ब्रह्मकुमारीज ही संस्था ब्रह्मदेवाला परमदेवता मानते आणि ईशा फाउंडेशन सद्गुरूंची संस्था ही महादेवाला परमदेवता मानते. मग नक्की परमदेवता कोण ह्याच्यामध्ये? खरं व्यक्तिशः म्हणाल तर नवीन पिढीने या कुठल्या भानगडीत जाऊच नये. थोडं उघडे डोळे ठेवून ज्ञानेश्वर काय म्हणतात तेही वाचूया, तुलसीदास काय म्हणतात ते वाचूया, सूरदास काय म्हणतात ते वाचूया, विवेकानंद काय सांगतायत ते वाचूया. हां, मग त्यातली एखादी उपासना जी मला जास्त माझ्या प्रकृतीला वेगळी वाटते, त्या उपासनेच्या मार्गाने जाऊन आपण पुढे. पण सुरुवातीलाच कुठल्या तरी एका पंथाला आपण बांधून घेतल्यामुळं काय होतं, उपासना थोडी दूर राहते आणि कट्टरता जास्त वाढत जाते. म्हणजे इतरांचा द्वेष हे त्याच्या डोक्यात जास्त बसतं. अलीकडे ही दत्तात्रेय उपासना जी आली आहे ती अधिक चांगली असं मला वाटतं कुठल्याही या उपासनांच्या पेक्षा. आणि दत्तांचा संप्रदाय ब्रह्मा विष्णू महेश एक मान, ती एकतांता मूर्ती आहे. आणि सगळं जगच जर सत्व रजतम या तिघांनी एकत्रच बनलेलं आहे, तर कुठल्या तरी एकाला धरून या जगामध्ये निभावं लागणार नाहीच आहे.